नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन 3D AI रोबोटिक्सचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधे तज्ञ असणारे डॉक्टर रोहित लुथरा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर रोहित लुथरा सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रोहित लुथरा सरांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्रातच आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे आणि याचं कारण असं आहे की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली DAA जी हिप वरती म्हणजेच खुब्याच्या सांधेदुखीवरती असणारी शस्त्रक्रिया पार पाडली. त्यामुळे ही पहिली भारतातील शस्त्रक्रिया करण्याचा हा बहुमान हा डॉक्टर रोहित लुथरा सरांना मिळालेला आहे. सर अभिनंदन आपलं हॅलो डॉक्टर आणि झी 24 तास कडनं याबद्दल. आणि त्याहून पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत सगळ्यात जास्त DAAच्या शस्त्रक्रिया ह्या डॉक्टर रोहित लुथरा सरांनी केलेल्या आहेत, विशेष करून भारतामध्ये. मला आवर्जून सर्वेक्षणा कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे की डॉक्टर रोहित लुथरा सरांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमधलं प्रशिक्षण घेतल्यानंतर सांधेदुखीवरचे रोबोटिक उपचारांमधलं जे प्रगत प्रशिक्षण आहे ते अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या ठिकाणी संपादन केलं. अर्थातच ह्या प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि सध्या ते आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. आपण आर्कस हॉस्पिटलचे संपर्कासाठीचे नंबर स्क्रीनवरती बघत आहात. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या विशेष करून हाडांच्या विकारासाठी आणि सांधेदुखीसाठी उपचार उपलब्ध आहेत. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विशेष करून गुडघेदुखी येतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट एव्हीएन जो गेल्या काही वर्षात जास्त प्रमाणात बळावलेला आहे. त्याचप्रमाणे खांद्याची सांधेदुखी आहे, आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखी सांधेदुखी झाली, तापानंतरची सांधेदुखी आहे, सोरायसिस सारख्या आजारानंतरची सांधेदुखी आहे. ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत. आपण स्क्रीनवरती विविध रुग्ण बघत आहात की रोबोटिक उपचार केल्यानंतर कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि हे शक्य झालेले डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटलमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्कस हॉस्पिटलमध्ये आता नवीन पद्धतीचा रोबो आलेला आहे, 4th जनरेशन रोबो ज्याला म्हटलं जातं, ज्यामुळे टेलर मेड ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटला देता येणं शक्य आहे. आणि ते कसं आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं कार्यक्रमात. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात आणि अभिनंदन आपलं पुन्हा एकदा की भारतातील पहिली DAA शस्त्रक्रिया तुम्ही केलीतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सांधेदुखी म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या गुडघेदुखी येते. तर सर्वप्रथम थोडंसं सांधेदुखीविषयी सांगा आणि एकंदरीतच गुडघेदुखीसाठी प्राथमिक स्वरूपात कोणते उपचार घेतले जाऊ शकतात ह्याविषयी मार्गदर्शन करा. तर हे सांधेदुखी जे आहे ते गुडघा हा सगळ्यात मोठा सांधा आहे. त्या गुडघ्याला सगळ्यात जास्त लवकर सांधेदुखी होतो. तर त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. त्याचे टप्पे असतात ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. तर युजली ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जे पेशंट असतात त्यांना सुरुवातीचे स्टेज जे पेशंट असतात त्यांना चालायला त्रास होतो, बसायला त्रास होतो, उठताना त्रास होतो, जिने चढताना त्रास होतो. तर यांना आपण योग्य ट्रीटमेंटसाठी आधी एक्सरे काढतो आणि मग एक्सरे काढून आपण ठरवतो की त्यांना पेशंटला कुठला त्रास आहे, कुठला टप्पा आहे, त्यानुसार आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर सुरुवाती स्टेजला आपण गोळ्या किंवा इंजेक्शन थेरपी आहे त्यामध्ये आपण PRPचे इंजेक्शन देऊ शकतो किंवा स्टेरॉइडचे इंजेक्शन देऊ शकतो. पण शक्यतो स्टेरॉइडचे इंजेक्शन टाळायला पाहिजे. आणि अजून एक इंजेक्शन त्याला आपण विस्को सप्लिमेंटेशन म्हणतो. त्यामध्ये आपण हायलुरॉनिक ॲसिडचे इंजेक्शन गुडघ्यामध्ये देतो. त्याने गुडघ्यामध्ये जे वंगण असतं ते कमी झाल्यावर ते आपण इंजेक्शन सोडल्यानंतर ते म्हणजे लुब्रिकेशन होतं आणि सांधा परत नॉर्मलसारखा मूव्ह होतो आणि त्याला आपण पुढे वाढवण्यापासून थांबू शकतो. तर हे जे सुरुवात स्टेजला आपण ट्रीटमेंट योग्य घेतली की तुमच्या जे दुसऱ्यापासून तिसरा टप्पा होणार नाही आणि तुम्ही आपल्या गुडघ्याला हेल्दी आणि नॉर्मल ठेवू शकता. आणि त्याच पद्धतीने HTO ही जी ट्रीटमेंट आपण बघतोय आता स्क्रीनवरती काय आणि इथे मॉडेल आणलेलं दिसतंय सर आम्हाला, ह्याबद्दल काय सांगता येईल? तर HTO हे एक ऑपरेशन, याला आपण रिअलाइनमेंट सर्जरी म्हणतो. त्यामध्ये आपण काय करतो, पायाला जे बाक आला असेल तर त्या पायाला आपण स्ट्रेट करू शकतो. कारण हे बाकलेल्या पायामध्ये काय असतं की एका कप्प्यावर जास्त वजन येतो. तर आपण त्याला हे छोटं ऑपरेशन करून त्यामध्ये आपण हे हाडाला आपण ब्रेक करतो आणि त्याला असं रिअलाइन करतो आणि त्याने काय होणार की तुमचं जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ते परत जागेवर येणार आणि दोन्ही कप्प्यावर इक्वल वेट जाणार. तर हे ऑपरेशन केल्यावर आम्ही तुमच्या जे एका कप्प्यावर जास्त लोड होतो त्याला आपण परत नॉर्मल सेंटरला आणतो आणि दोन्ही कप्प्याला इक्वल वजन द्यायला गेल्यावर तुमचा सांधा आपण परत नैसर्गिक सांध्याला वाचू शकतो आणि जे होणारे झीज आहे त्याला आपण स्लो डाऊन करू शकतो आणि पुढे ट्रीटमेंट घेऊन तुम्ही तुमच्या सांध्याला नॉर्मल ठेवू शकतात. तर हे जे HTO ऑपरेशन आहे त्याला आपण ऑपरेशन करून तुमचं नैसर्गिक सांध्याला आपण नॉर्मल करू शकतो. येस, आपण बघत आहोत HTOचं ॲनिमेशन की कशा रीतीने नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला गुडघेदुखी बरी करता येणं शक्य आहे. आणि हे शक्य आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी नैसर्गिक सांधेरोपण सुद्धा या ठिकाणी असणार आहे, ज्याला 3D AI रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट संबोधलं जातं. त्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत कार्यक्रमात. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे आर्कस हॉस्पिटल पुणेचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून
जेणेकरून जी उपचारांमध्ये पुढे 1 महिना सवलत आहे त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त व्हॉट्सअपही आपण या नंबरवर करू शकणार आहात. ग्रामीण भागातले जे आमचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ऑनलाईन सल्ला उपलब्ध आहे. व्हॉट्सअपवर आपण रिपोर्ट पाठवू शकता. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठीच आपण स्क्रीनवर बघत आहात. या अनुषंगाने आपण काही रुग्णांचं मनोगत आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत की त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलेलं आहे. आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर लोहित लथरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यानंतर बघूया पहिल्या रुग्णाचं मनोगत. I'm Hilary Mehra, 76, going to be 77 next month. I've had a reversion knee surgery done by Dr. Rohit Luthra, famous, fantastic guy. I'm so happy. It was done on the 23rd of this month, November. That's 2 weeks ago. My sutures were removed today. And I'm perfect. Happy. And I'm extremely happy. पण बघितलं कशा रीतीने आनंदी झालेल्या आहेत त्या आणि केवळ काही दिवसातच हे शक्य झालं. हे अर्थातच रोबोटिक उपचारांचं आणि तुमच्या कौशल्याचं श्रेय आहे सर. आणि आता नुकतंच आपल्याकडे 4th जनरेशन रोबो सुद्धा आलेला आहे. सर्वप्रथम रोबोटिक उपचारांविषयी आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? तर हे रोबोटिक उपचार जे आहे ते आपण आता सांधेरोपणसाठी पण आपण त्याला सुरू केलेलं आहे वापरणं. तर आपण जेव्हा सांधारोपण करतो, तुम्ही बघू शकता आपण सांध्याला जेव्हा ऑपरेशन करतो तर आपण सांध्यावर आपण एक कॅप बसवतो. तर ही जे कॅप बसवण्यासाठी जे आपण यामध्ये रोबोटचा वापर का करतो, कारण तुमचं जे अलाइनमेंट आहे, बॅलन्स आहे आणि जे सायझिंग आहे ते आपण रोबोटिकद्वारा आधी पूर्ण ठरवून घेतो. मग पेशंट आधी आम्ही CT स्कॅन करतो. तो CT स्कॅनचा आपण 3D बोन मॉडेलवरती त्याला स्टडी करतो 1 दिवस आधी, आणि कुठला साईजचा इम्प्लांट बसवायचा, कुठल्या अँगलवर बसवायचं ते आपण पूर्ण रोबोटिकमध्ये आधी प्लॅन करतो. मग पेशंटची सर्जरी करतो. मग ऑपरेशन करताना जे त्याचे 2-3 फायदे आहे की तुम्हाला हाडामध्ये ड्रिल होल करायची गरज पडत नाही, तुम्हाला लिगामेंटचं रिलीज करायची गरज पडत नाही, स्नायू कट करायची गरज पडत नाही, आणि तुमचे जे अलाइनमेंट, बॅलन्स आणि इम्प्लांट प्लेसमेंट आहे ते एकदम परफेक्ट राहते आणि पेशंटला पूर्ण नैसर्गिक सांधासारखा सांधा भेटतो. आणि त्यांना ऑपरेशननंतर ऑपरेशन झालं असं पण मनामध्ये येत नाही. ते विसरून जातं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना नॅचरल मुवमेंट, जे खाली बसणं, मांडी घालणं, जिने चढणं, वॉकिंगला जाणं, पोहायचं येतं, सगळं मुवमेंट करता येतं. तर हे जे रोबोटिक उपचारमुळे जे तुमची गुडघ्याचं सांधेरोपणचं ऑपरेशन आहे तो अगदी सरळ झालेला आहे आणि त्यामध्ये पेशंट्सला आम्ही गॅरंटीड रिझल्ट देऊ शकतो. येस, आपण या अनुषंगाने काही पेशंटचे वॉक बघूया की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकलेलं आहे. आर्कस हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आपण हे विविध प्रकारचे रुग्ण बघत आहात की सर ह्या रुग्णांविषयी आम्हाला काय सांगता येईल थोडंसं? हा जे पेशंट आहे हा विदेशी पेशंट आहे. हे यमेनवरून आमच्याकडे आले होते. ते आधी तुम्ही बघू शकता त्यांना चालता येत नाही, वॉकर धरून चालत होते आणि ऑपरेशन नंतर एकदम नॉर्मल चालत आहे. हा पेशंटचा अँकलॉजिंग स्पॉन्डिलायचा त्रास होता, त्याला अजिबात चालता येत नव्हता, सांधा पूर्ण फ्यूज झाला होता आणि ऑपरेशन नंतर डायरेक्ट अँडियर अप्रोच THR नंतर तो पेशंट कसं नॉर्मल चालू शकतो. ही बाईच पण खूप खराब गुडघे होते, त्यांना पण चालता येत नव्हतं आणि तुम्ही बघू शकता ऑपरेशन नंतर फक्त 2 वीक्स झाले, 2 आठवड्यानंतर ते नॉर्मल चालते आणि परत पूर्ण नॉर्मल मुवमेंट येऊ शकते. येस, हे बघतोय आपण विविध प्रकारचे रुग्ण आणि त्याच्याच एका रुग्णाचं मनोगत आपण अजून जाणून घेऊया कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे रोबोटिक उपचार घेतल्यानंतर. मी श्री उमरसिंग विठ्ठलसिंग परदेशी सातारावरून आलोय. आर्कस हॉस्पिटल आमचे मित्र दादा जाधव म्हणून त्यांनी इथं माहिती दिली की आर्कस हॉस्पिटलमध्ये रोहित लुथरा सर अतिशय चांगल्या पद्धतीचं सर्जरी करतात. गुडघ्याच्या लेफ्ट साईडच्या गुडघा माझा अतिशय दुखत होता. इथे घेतली ट्रीटमेंट आम्ही. अतिशय सर मित्राच्या नात्यानं ते त्यांचे वागणूक आहे आणि खांद्यावर हात ठेवून विचारतात, प्रत्येक गोष्ट सांगतात की असं केलंय तसं केलंय. परत इथला स्टाफ पण अतिशय चांगला आहे, भयंकर सहकार्य करतात इथले लोक स्टाफची. आणि मी 3 दिवसात सर्जरी माझी पूर्ण होऊन मी आज घरी चाललोय आनंदाने. केवळ 3 दिवसामध्ये ते घरी चाललेले उपचार घेऊन. मला वाटतं हे खरोखर डॉक्टर रोहित लुथरा सर आपलं श्रेय आहे की आपण एवढ्या चांगल्या रीतीने ट्रीट करत आहात, खास करून गुडघेदुखीचे रुग्ण. ह्या रुग्णांविषयी आम्हाला थोडंसं काय सांगता येईल? तर हे जे गुडघेदुखीचे दुखणं असतात त्याला पण टप्पे असतात. आता समजा पेशंटचा एकच कप्पा खराब झाला असेल, त्यांना समजा पार्शल नीचं आपण एक ऑपरेशन देऊ शकतो, त्यामध्ये पूर्ण सांधा बदलायची गरज नाही. समजा तुमचा एकच कप्पा खराब असेल तर त्याला आपण पार्शल नी रिसर्फेसिंग सर्जरी करतो. हे पण ऑपरेशन आपण रोबोटिकने करतो. तर रोबोटच्या आधी CT स्कॅनमध्ये आपण त्यांचं प्लॅनिंग करतो आणि त्यामध्ये कुठलं साईजचं इम्प्लांट कसं बसवायचं ते पूर्ण फिक्स करतो. आणि हे ऑपरेशन करताना आपण सांध्यावर असं एकच साईडला फक्त कॅप बसवणार. पूर्ण सांधा बदलायची गरज नसते. त्यामध्ये एकही लिगामेंट कट होत नाही, स्नायू कट होत नाही आणि पेशंटला आम्ही सेम डे सकाळी ऑपरेशन झालं की पेशंट 4 तासामध्ये संध्याकाळी चालतो आणि दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. तर हे जे पार्शल नी रिसर्फेसिंग सर्जरी आहे त्यामध्ये मुवमेंट्स पूर्णपणे येतात
आणि पेशंट नंतर स्पोर्ट्स पण खेळू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो, टेनिस खेळू शकतो, त्याला कुठलाही प्रकारचा आजार नाही. तर जे यंग पेशंट्स आहेत ज्यांना फक्त एकच कप्पा खराब झाला आहे ते पण या ऑपरेशनचा फायदा घेऊ शकता आणि नॉर्मल लाईफ जगू शकता. येस, मला वाटतं खरोखर तंत्रज्ञान आणि कौशल्य ह्याचा सुरेख संगम आपल्याला दिसतो ह्या उपचारांमध्ये. आणि आपण हे विविध प्रकारचे रुग्ण बघत आहोत, ज्याच्यामध्ये स्त्रिया आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत. मगाशी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले, या ठिकाणी केवळ 3 दिवसात ते घरी गेले उपचार घेऊन साताऱ्याला परत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण ह्या संपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 1 महिना सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार ह्या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. व्हॉट्सअपवरती आपण या ठिकाणी आपले रिपोर्ट्स पाठवू शकता, कॉल करू शकता, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे ग्रामीण भागातील रुग्णांना. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण गुडघेदुखीविषयी आता हे जाणून घेतलंच, विविध प्रकारचे रुग्ण आपण बघत आहोत. तसंच दुसरा जो सांधा गेल्या काही वर्षात खूप जास्त खराब झालेला दिसतोय तो हिप जॉईंट. तर हिप जॉईंट विषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा की त्यामध्ये काय काय उपचार आता नवीन आलेले आहेत, आणि पुन्हा एकदा अभिनंदन आपलं हिप जॉईंट वरची पहिली DA शस्त्रक्रिया केल्याबद्दल. काय सांगता येईल? धन्यवाद. हिप जॉईंट, आता हिप जॉईंटचे जे त्रास, त्याला मुख्य त्रास म्हणजे हिप आर्थरायटिस का होतो? AVN मुळे होतो. आता AVN म्हणजे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. तर एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय असतं की खुबेला जाणारं जे रक्तवाहिनी असते ते चोकअप होऊन जाते, त्यामुळे तो खुबा सडायला सुरुवात होतो. त्याला आपण एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो आणि खुब्याचा सांधा खराब होतो. तर हे कोविडमुळे हे त्रास खूप वाढला आहे. म्हणजे कोविड आल्यामुळे किंवा कोविडच्या ट्रीटमेंटमुळे किंवा स्टेरॉइड्समुळे हे याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर याला पण स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3 आणि 4. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला गोळ्या औषधने किंवा इंजेक्शन जर आपण थांबू शकतो, आणि किंवा समजा टप्पा 3 किंवा 4 सुरू झाला असेल, चौथ्या टप्प्याला मग त्याला ऑपरेशन करावं लागतं. तर हे ऑपरेशन म्हणजे टोटल हिप रिप्लेसमेंट. हा ऑपरेशन पण आता आपण रोबोटिक्सच्या मदतीने करतो. त्यामध्ये पण सेम CT स्कॅन आपण आधी काढतो. तो CT स्कॅन काढून आपण त्याला तुम्ही बघू शकता की आपण येस रोबोटिकचं ॲनिमेशन आता बघूया. DA उपचाराचं काय सांगता येईल? येस सर, बघतोय आपण. तर हे रोबोटिकमध्ये आपण त्याला CT स्कॅन काढून ते पूर्ण प्लॅनिंग करतो. ते कप कसा बसवायचा, कुठल्या अँगलला बसवायचा, आणि आपण व्हर्च्युअल AI सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण मुवमेंट करून बघतो की सांधा निष्ठत तर नाही आहे. समजा सांधा निष्ठत असेल तर आपण ते कपचं अलाइनमेंट, प्लेसमेंट आणि इन्क्लिनेशन चेंज करू शकतो. ज्या अँगलला ते निष्ठत नाही त्याच अँगलला आपण मग पेशंटवरती ऑपरेशन करतो. तर आधी सॉफ्टवेअर सर्जरी होते, मग पेशंटवर सर्जरी होते. त्यामुळे आपण पेशंट्सला गॅरंटीड रिझल्ट देऊ शकतो आणि त्यांना हा सांधा निसटणार नाही तसं आपण त्यांना खात्रीशीर सांगू शकतो की तुम्ही सगळं मुवमेंट करा. तुम्हाला खाली मांडी घालून बसता येईल, तुम्हाला चालता येईल, तुम्हाला वॉकिंग करता येईल, तुम्हाला स्विमिंग करता येईल, तुम्हाला सगळं मुवमेंट, हॉर्स रायडिंग, बाईक रायडिंग, सायकल सगळं करता येतात. तर हे रोबोटिकमुळे आम्ही पेशंट्सला खात्रीशीर रिझल्ट देऊ शकतो. येस, आपण हे बघित आहोत की विविध प्रकारचे रुग्ण ज्यांना खास करून खुब्याची सांधेदुखी झालेली आहे त्यांना आता रोबोटिक उपचारांमुळे एक प्रकारचे वरदान अशा स्वरूपाचे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. सांधेदुखीपासून मुक्त जीवन जगता येते, सगळ्या हालचाली करता येतात, खाली बसणं आहे, बाईक चालवणं आहे, आणि हे शक्य झालेलं आहे डॉक्टर रोहित लुथरा सरांमुळे. आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी DA अप्रोचने आपण ही शस्त्रक्रिया करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुषंगाने आपण काही रुग्णांचं मनोगत ऐकणार आहोत, बघणार आहोत कशा रीतीने त्यांनी खुब्याच्या सांधेदुखीवरती मात केलेली आहे. बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. Myself Aidarsha Mashitwala. I had undergone knee surgery regarding ACL tear, meniscus repair, and root restructuring. It's been 3 months. I've been operated, and regular routine checkup is on, and I'm feeling much better compared to previous. I delayed my operation for 4 years, but I'm now completely satisfied that the way it has been done and the way I'm recovering, it's really giving me that confidence back to live a regular life. You happy? Yeah, very happy. येस, आपण हाही एक रुग्ण बघितला की ज्यांना ACL टेअर झालं होतं, गुडघ्याची सांधेदुखी होती आणि ज्याच्यामध्ये लिगॅमेंट टेअर होणं हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सर, ह्याविषयी काय सांगता येईल? कारण ह्याचे दुर्बिणीचे उपचार करायला लागतात, दुर्बीण लेझरचे, जे आपल्याकडे आहेत का? येस, तर काही पेशंट असतात ज्यांना लिगामेंट किंवा स्पोर्ट्स इंजुरी झाल्यामुळे लिगामेंट फाटतो किंवा मेनिस्कसमध्ये टेअर होतं, छाती फाटते. तर त्यांना आपण छोटं दुर्बीणचं ऑपरेशन करून हे लिगामेंटला आपण रिपेअर करू शकतो किंवा रिकन्स्ट्रक्ट करू शकतो आणि छातीला रिपेअर करू शकतो. तर यामध्ये पण आता आपण
4K कॅमेरा सिस्टममध्ये ते बघून आपण पूर्णपणे त्यांना खात्रीशीर रिझल्ट देऊ शकतो आणि चांगलं इम्प्लांट बसवल्यावर पेशंटला एकदम नॉर्मल चालता येतं, बसता येतं आणि दे कॅन अगेन गो बॅक टू स्पोर्ट्स. तर सगळं स्पोर्ट्स परत करता येईल आणि पूर्णपणे नॉर्मल त्यांची ॲक्टिव्हिटीज करता येते. येस, मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आपण आता जाणून घेतली की गुडघ्याला वयोमानापरत्वे होणारा संधिवात आहेच, पण स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे बऱ्याचदा स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे प्रत्येक वेळेस खेळाडूमुळे किंवा की खेळामुळेच दुखापती होतात असं नाहीये, पण एखाद्या वेळेस पाय सरकल्यामुळे, कुठेतरी लचकल्यामुळे ही लिगॅमेंट्स जी आहेत, जी खास करून गुडघ्यामधली जे स्नायूबंध आहेत हे कधी कधी तुटू शकतात किंवा त्या ठिकाणी रप्चर होऊ शकतात, फाटू शकतात. सो त्याच्यासाठी सुद्धा आता दुर्बीण लेझरचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघतात. आर्कस हॉस्पिटल पुणे यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. या ठिकाणी पुढील 1 महिना सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिर आहे, ज्या अंतर्गत निदान आणि उपचार आपल्याला सवलती दरात मिळणार आहेत. विशेष करून 3D AI रोबोटिक्सचे उपचार यामध्ये उपलब्ध आहेत आपल्याला. तर जरूर कॉल करा आणि ह्या नंबरवरतीच व्हॉट्सअप सुविधाही उपलब्ध आहे. व्हिडिओ कन्सल्टेशन आपल्याला मिळू शकणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघतात. ह्या अनुषंगाने आपण पुढच्या रुग्णाचं मनोगत ऐकूया की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे आर्कस हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर. नमस्कार, माझं नाव तेजस जाधव, माझं वय 32 वर्ष. मे 2021 पासून माझ्या खुब्यामध्ये एव्हीएनचा इश्यू चालू झाला होता. रोहित सरांकडे आलो आणि मागच्या आठवड्यातच मी माझं दोन्ही खुब्यांचं ऑपरेशन केलं. ते आम्ही अँटेरियर अप्रोचने केलं आणि तुम्ही आता पाहिलं असेल की 1 आठवड्यातच मी पूर्णपणे म्हणजे नॉर्मल, जवळजवळ नॉर्मलच चालू शकतो किंवा नॉर्मल उठू शकतो, बसू शकतो किंवा कमोड यूज करू शकतो. आणि त्यासाठी मला रोहित सरांना थँक्स म्हणायचं. थँक्स रोहित सर फॉर चेंजिंग माय लाईफ. येस, आणि मला वाटतं हे खरोखर चेंजिंग लाईफ, आयुष्याची गुणवत्ता वाढवणारं, क्वालिटी ऑफ लाईफ प्रदान करणारे असे उपचार आहेत डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत. सर, थोडंसं मला ह्या रुग्णाविषयी जाणून घ्यायला आवडेल. खुब्याची सांधेदुखी, हिप जॉईंट एव्हीएन हे खूप वाढतंय प्रमाण, काय सांगता येईल? तर ते खूप जॉईंट हे एव्हीएन खूप वाढतं आणि त्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन भरपूर आहे. तर आता आपण टोटल हिप रिप्लेसमेंट जेव्हा ऑपरेशन करतो, जे नॉर्मल आपण आधी करत होतो पोस्चर अप्रोचने, त्यामध्ये आपण ऑपरेशन करताना 7 किंवा 8 स्नायूला आपण कट करतो आणि ऑपरेशन इम्प्लांट बसल्यानंतर स्नायूला आपण परत रिपेअर करतो. तर रिपेअर झाल्यावर ते स्नायू वीक होतात आणि मग पेशंटला भरपूर रिस्ट्रिक्शन होतं. ऑपरेशननंतर डॉक्टर आम्ही सांगतो की मी खाली बसू नका, मांडी घालू नका, टॉयलेटला कमोड वापरा. तर हे सगळं टाळण्यासाठी आता आम्ही हे सेम ऑपरेशन अँटेरियर अप्रोचने करतो. त्यामध्ये आपण हा ऑपरेशन समोरून करतो. त्यामध्ये एकही स्नायू कट करत नाही, एकही मसल आपण कट करत नाही. त्यामुळे आपण फक्त 2 मसला स्नायू पडद्याला सारखा साईडला घेतो. ऑपरेशन करताना परत ते स्नायू परत जागेवर येतात आणि आपण फक्त स्किनला सुचर करतो. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिस्ट्रिक्शन नसतो. पेशंटला चिरा फक्त 8 सेंटीमीटर छोटा चिरा असतो. त्यामध्ये ब्लिडिंग कमी असते आणि पेशंटला ऑल मुवमेंट्स अलाउड असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. ते खाली बसू शकता, मांडी करू शकता, टॉयलेटला इंडियन टॉयलेटला बसू शकता आणि ऑल मुवमेंट्स नॉर्मल करू शकता. तर जेव्हा आपण समोरून ऑपरेशन करतो तर पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट असते. सकाळी ऑपरेशन झालं की पेशंट संध्याकाळी चालतो आणि नेक्स्ट डेला पेशंट घरी जाऊ शकतो. तर एका पायाचं ऑपरेशन झालं की आम्ही 24 तासामध्ये पेशंटला घरी पाठवतो आणि आणि आम्ही दोन्ही पाय एकत्र पण करू शकतो. तर DA अँटी अप्रोच प्लस रोबोटिकचे सर्जरी केलेले पेशंटला आम्ही खात्रीशीर गॅरंटीड रिझल्ट देऊ शकतो आणि ते 2 दिवसात दोन्ही पाय करून घरी जाऊ शकतात विथ ऑल मुवमेंट्स. त्यांना वॉकरची गरज पडत नाही, काठीची गरज पडत नाही आणि पूर्ण मुवमेंट पूर्णपणे सगळं नॉर्मल करता येतं आणि नॉर्मल जीवन जगता येतं. येस, आपण हे बघत आहोत. आनंदी रुग्ण आपण बघू शकता. त्यांच्या आयुष्यात घडलेलं परिवर्तन, आधीची चाल त्यांची असणारी वेदनादायी, कष्टदायक आणि आता किती चांगल्या रीतीने ते चालू शकतायत, खाली बसू शकतायत, उठू शकतायत आणि हे शक्य झालेलं आहे अर्थातच 3D AI रोबोटिक उपचारांमुळे. 4th जनरेशनचा रोबो आता आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. अर्थातच रोबोटिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीने कौशल्याची जोड आहे जी डॉक्टर रोहित लुथरा सरांमुळे आज ह्या सर्व रुग्णांना हे उपचार देता येणं शक्य झालेलं आहे. त्यांच्या आयुष्यात आनंद, पुन्हा हालचालीचा जो आनंद आहे, वेदना रहित हालचालीचा आनंद आहे, तो मिळू शकलेला आहे. आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे आरोग्यदायी उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत आर्कस हॉस्पिटल पुणे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, निराश होऊ नका. पुढील 1 महिना शिबिर पण आहे, सवलतीच्या दरात आपल्याला उपचार मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. या अनुषंगाने आपण अजून एका रुग्णाचं मनोगत जाणून घेऊया, बघूया त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलं आर्कस हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर. प्रीतम तानाजी वाघमारे, एज आहे 25. हिप रिप्लेसमेंट होऊन तरी कमीत कमी 2 महिने झाले कम्प्लीट आणि आता मी सध्या 2 व्हीलर चालवतोय, 4 व्हीलर पण चालवतोय. अप्रॉक्स 4 व्हीलर तरी 400 किलोमीटर चालवले मी. त्यानंतर आता मांडी घालून पण बसता येत आहे आणि रेग्युलर ऍक्टिव्हिटी एकदम नॉर्मल करतोय मी.
आणि या संदर्भात मला डॉक्टर सरांनी जी हेल्प केली, डॉक्टर लुथरा सर आणि आर्कस टीमचं खूप खूप धन्यवाद. आपण हे बघितलं की असे अनेक असंख्य रुग्ण आहेत सर. ह्या हिप रिप्लेसमेंटच्याच बरोबरीने पुन्हा एकदा गुडघेदुखीविषयी जाणून घेत असताना ह्या रोबोटिक उपचारांचे जे फायदे आहेत त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. गुडघेदुखीविषयी प्रामुख्याने काय सांगता येईल? तर रोबोटिकमुळे मेन फायदा हा आहे की तुमचा पेन खूप कमी असतं, तर रिकव्हरी खूप फास्ट असेल आणि त्यांना फिजिओथेरपीची गरज पण खूप कमी लागते. इम्प्लांटचे अलाइनमेंट बॅलन्स नैसर्गिक सांध्यासारखं मग पेशंटला वाटत नाही की काय आर्टिफिशियल लावलेलं आहे गुडघ्यामध्ये. ते नॉर्मल मुवमेंट करू शकता आणि त्यांना रिकव्हरी पण खूप फास्ट असते. आणि यामध्ये पेशंटचे जे मुवमेंट आहे ते म्हणजे पूर्णपणे मुवमेंट होतं. प्रत्येक पेशंट रोबोटिक सर्जरी झाल्यानंतर मांडी घालून खाली बसू शकतो आणि त्यांची मुवमेंट पूर्णपणे नॉर्मल असते. आणि जे पायाला आधी बाक असतं ते पाय पण एकदम स्ट्रेट होऊन जातात आणि पेशंट एकदम नॉर्मल सारखं वागू शकतो. आणि त्यांचं आम्ही सांगताना पेशंट सांगतो तुम्ही आता परत 20 वर्ष तरुण झाले आणि तुम्ही परत पूर्ण नॉर्मल मुवमेंट करू शकता. तर हे फायदे आहे रोबोटिक सर्जरीचे आणि त्यामध्ये आम्ही पेशंट्सला ट्रीटमेंट करून त्यांना एकदम खुश करतोय. येस, आपण हे असंख्य रुग्ण बघतोय, ह्यांच्याविषयी काय सांगाल सर? तर हे पेशंट पण आता आमच्याकडे आले होते, त्यांना पण सेम त्रास होता. हे तुम्ही बघताय टी व्हीमध्ये की एक खूप तरुण मुलगा आहे, ते फक्त 19 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी 3 वर्ष तो झोपूनच होता बेडवरती, चालत नव्हता अजिबात. मग त्यांना आम्ही बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट केलं अँटेरियर अप्रोचने. ते सांधे दोन्ही फ्यूज झाले होते अँकल स्पॉन्डिलायटिसमुळे. आता तो 3 वर्षानंतर चालायला लागला आहे. तो परत त्यांनी 10वीची परीक्षा दिली. आता तो स्कूल जात नव्हता, आता परीक्षा दिली, आता पास झाला आणि ही इज व्हेरी हॅपी. तर हे जे ऑपरेशन करून जे त्याची लाईफ चेंज तुम्ही बघितलं असेल कसं लाईफ चेंज झाली आणि मुवमेंट्स पर नॉर्मल. मला वाटतं खरोखर आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आहेत. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? मला हेच सांगायचं की बघा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांधेदुखी असेल, खुब्याचा, गुडघ्याचा, शोल्डरचा, कुठलाही कोपऱ्याचा, तर तुम्ही त्याला योग्य टायमेवर ट्रीटमेंट घ्या. तुम्ही डॉक्टरांकडे जा, त्याचे इन्व्हेस्टिगेशन करा, एक्सरे MRI जे असेल ते करा. त्याचे कुठले टप्पे त्यानुसार ते डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट सुचवतील आणि तुम्ही योग्य ट्रीटमेंट घ्या. तुम्ही ट्रीटमेंट पोस्टपोन करू नका. आणि समजा तुम्हाला सर्जरीची गरज असेल तर सर्जरी करून घ्या आणि चांगली सर्जरी केल्यावर तुम्हाला 100% रिझल्ट येईल असं आम्ही तुम्हाला खात्री देतो. येस, आणि आपण हे असंख्य रिझल्ट बघत आहोत, अनेक रुग्णांच्या माध्यमातून बघितलं. आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पुढील 1 महिना सांधेदुखीसाठी रुग्णांसाठी शिबिर आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलती दरामध्ये निदान आणि उपचार दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. आपण संपर्कासाठी त्यांचे स्क्रीनवरती नंबर बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. या ठिकाणी आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. व्हॉट्सअपही आपण करू शकणार आहे त्या नंबरवरती. व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी. त्यामुळे महिला असोत, आमचे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्वांसाठी हे उपचार उपलब्ध आहेत. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.